नमस्कार, मी अमोल मोरे. बीज डंकामध्ये आपलं स्वागत आहे. केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2026मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत आशादायक आणि सकारात्मक चित्र मांडण्यात आले आहे. या अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 2026 आणि 27मध्ये 6.8 ते 7.2 या टक्क्यांनी वाढू शकते, असा अंदाज या सर्वेक्षणात मांडण्यात आला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत हा वाढीचा अंदाज अधिक असून जागतिक पातळीवर असलेली आर्थिक अनिश्चितता लक्षात घेता ही बाब भारतासाठी दिलासादायक मानली जात आहे. आर्थिक सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे की जगातील अनेक देश मंदी, युद्धजन्य परिस्थिती, वाढते व्याजदर आणि जागतिक व्यापारातील अडथळ्यांमुळे आर्थिक दबावाखाली असताना भारत मात्र तुलनेने वेगाने पुढे जात आहे. भारताची मजबूत देशांतर्गत मागणी, मोठी ग्राहक बाजारपेठ आणि सरकारकडून पायाभूत सुविधांवर होत असलेली गुंतवणूक हे यामागचे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. लोकांचा खर्च वाढल्यामुळे बाजारात चांगली हालचाल दिसून येत असून याचा थेट सकारात्मक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. या अहवालानुसार सेवा क्षेत्राने विशेषतः चांगली कामगिरी केली असून माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, पर्यटन आणि वित्तीय सेवा या क्षेत्रामुळे अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला आहे. याचबरोबर उत्पादन आणि उद्योग क्षेत्रातही सुधारणा दिसून येत असून मेक इन इंडियासारख्या उपक्रमामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होत आहे. केंद्र सरकारकडून रस्ते, रेल्वे, बंदर, संरक्षण, ऊर्जा आणि इतर पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येत आहे. यामुळे रोजगार निर्मितीला देखील मोठी चालना मिळत आहे. आर्थिक सर्वेक्षणात महागाईबाबतही दिलासादायक बातमी देण्यात आली आहे. येत्या काळात महागाई मोठ्या प्रमाणात नियंत्रणात राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून काही जागतिक कारणांमुळे किमतींवर थोडाफार दबाव येऊ शकतो. मात्र एकूण परिस्थिती चिंताजनक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी संसदेत सादर केला जातो आणि तो सरकारला पुढील आर्थिक धोरणाची दिशा ठरवण्यासाठी मार्गदर्शक ठरतो. यंदाच्या सर्वेक्षणात अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक संकेत मिळाल्यामुळे आगामी अर्थसंकल्पात गुंतवणूक वाढवणे, रोजगार निर्मिती या उद्योगांना प्रोत्साहन देणे, स्टार्टअप्सना आधार आणि सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना यावर विशेष भर दिला जाण्याची शक्यता आहे. एकूणच जागतिक पातळीवर अडचणी आणि आव्हाने असूनही भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आणि मजबूत असून येणारे आर्थिक वर्ष देशासाठी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि आशादायक ठरेल असा विश्वास अर्थ मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2026मध्ये व्यक्त करण्यात आला आहे. आता या आर्थिक सर्वेक्षणाचा थेट परिणाम आजच्या शेअर बाजारावर कसा झाला ते पाहूया. आज भारतीय शेअर बाजारात दिवसभर चढ उताराचे वातावरण पाहायला मिळाले. सकाळी बाजार थोड्या दबावात उघडला. जागतिक बाजाराकडून मिळालेल्या संमिश्र संकेतामुळे गुंतवणूकदार सावध होते. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी सुमारे 150 ते 200 अंकांनी घसरून सुमारे 82,100 पर्यंत खाली आला होता. याचवेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा सुमारे 50 ते 60 अंकांनी घसरून जवळपास 25,350 या पातळीवर व्यवहार करत होता. मात्र आर्थिक सर्वेक्षण सादर झाल्यानंतर बाजाराचे चित्र बदलले. अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत सकारात्मक संकेत मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि बाजारात खरेदीला जोर आला. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून आली. यामुळे बाजाराने सकाळचे नुकसान भरून काढत तेजीचा मार्ग पकडला. दुपारनंतर सेन्सेक्स 82,400 अंकाच्या वर गेला तर निफ्टीही 25,400च्या आसपास स्थिरावला. दिवस अखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 221 अंकांनी वाढून 82,566 अंकावर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीही 25,418 अंकावर बंद झाला. सेक्टर निहाय पाहता बँकिंग क्षेत्र सर्वाधिक मजबूत राहिले. काही खाजगी आणि सरकारी बँकांचे शेअर्स 1 ते 2% वाढले. वित्तीय सेवा आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातही निवडक शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. मात्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर दबाव हा कायम राहिला. IT शेअर्समध्येही सुमारे 0.5% घसरण आज पाहायला मिळाली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये नफा वसुलीमुळे सुमारे 0.5% घसरण ही दिसून आली.
आजच्या व्यवहारात 3000 शेअर्समध्ये खरेदी विक्री झाली. यापैकी अंदाजे 1600 शेअर्स वाढीसह बंद झाले, तर सुमारे 1300 शेअर्स घसरणीसह बंद झाले. उर्वरित शेअर्समध्ये फारसा बदल हा पाहायला मिळाला नाही. शेअर बाजारात चढ उतार सुरू असताना सुरक्षित गुंतवणूक म्हणून मानल्या जाणाऱ्या सोन्या चांदीने मात्र नवे उच्चांक आज गाठले आहेत. सोन्याचा दर प्रति 10 ग्राम सुमारे 1,80,000 रुपयांच्या आसपास गेला आहे, तर चांदीचा दर हा प्रति किलो 4 लाख रुपयांच्या वर पोहोचला आहे. ही वाढ ही केवळ देशांतर्गत बाजारापुरती मर्यादित नसून जागतिक बाजारातही मौल्यवान धातूंमध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदार, व्यापारी आणि सामान्य ग्राहक यांच्यासाठी ही वाढ महत्त्वाची आहे. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सोन्या चांदीकडे वाढलेला गुंतवणूकदारांचा ओढा. जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता, मंदीची भीती, युद्धजन्य परिस्थिती आणि भूराजकीय तणाव यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहे. चांदीच्या बाबतीत औद्योगिक मागणी ही मोठी भूमिका बजावत आहे. सोलार पॅनल, इलेक्ट्रिक वाहन, इलेक्ट्रिक उपकरणे, डेटा सेंटर्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विस्तारामुळे चांदीची मागणी झपाट्याने वाढली आहे. याशिवाय डॉलरच्या तुलनेत इतर चलनातील चढ उतार आणि काही देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून मोठ्या प्रमाणावर होत असलेली सोन्याची खरेदी हेही महत्त्वाचे कारण आहे. यामुळे जागतिक बाजारात सोन्याची मागणी कायम राहिली आहे. जागतिक आर्थिक अस्थिरतेचा परिणाम आता थेट नोकऱ्यांवरही दिसून येत आहे. जागतिक पातळीवर मोठी ई-व्यापार आणि तंत्रज्ञान कंपनी ॲमेझॉनने मोठ्या प्रमाणावर नोकरी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे सुमारे 16,000 कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागू शकते. ही नोकरी कपात कार्यालयीन व्यवस्थापन, तांत्रिक विभाग, ऑनलाईन सेवा, क्लाउड इत्यादी संगणक तसेच केवळ किरकोळ व्यवहार विभागामध्ये होणार आहे. कंपनीच्या नेतृत्वाने कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे की हा निर्णय अत्यंत कठीण असून कंपनीचे दीर्घकालीन भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी तो आवश्यक आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलित प्रणालीवर अधिक भर दिला जाणार असल्याची स्पष्ट कबुली कंपनीकडून देण्यात आली आहे. या नोकर कपातीचा परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवरही होण्याची शक्यता असून अनेक छोट्या व्यवसायांवर त्याचा फटका बसू शकतो. दरम्यान ॲमेझॉनने प्रभावित कर्मचाऱ्यांना आर्थिक भरपाई आणि नवीन नोकरी शोधण्यासाठी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. आपल्याला आजच्या बातम्या कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच आमचा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.